हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजय बारसकर यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी 40 लाख घेतले, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। अजय बारसकर शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचा हात, जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। अजय बारसकर हा जरांगेंचा अंतर्गत प्रश्न, सरकारला कुणावर ट्रॅप लावायची गरज नाही, जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये, मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगेंना प्रत्युत्तर। मराठा आंदोलनामध्ये फूट, बारसकरांनंतर आता संगीता वानखेडे मैदानात। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा, शरद पवार यांनी जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च केला असाही आरोप। जरांगे मारुतीचं न संपणारं शेपूट, तो शांत बसणार नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल। भाजपने मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द न पाळल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो, उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर तुम्ही घराणेशाहीच्या विरोधात, आम्ही तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधात, ठाकरेंची भाजपवर टीका। सह्याद्री अतिथीगृहावर नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 45 मिनिटं खलबतं। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेबाबत चर्चा, तर जरांगेंच्या भूमिकेवर देखील चर्चा झाल्याची माहिती। शरद पवार यांनी उमेदवार उभा केला की अपक्ष उमेदवार अर्ज करायचा आणि तो अजितदादांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही गेले, त्याचं कारण यामध्ये रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर आरोप। अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार बारामतीमध्ये प्रचाराच्या मैदानात। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात जय पवार यांचा दौरा। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार जागा वाटपावर चर्चा करणार। शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार, सुनील तटकरे यांची माहिती। 2019च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजेत। शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तीकर यांची मागणी। ठाकरे गट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईची जागा लढवणार। अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तीकर लढणार, तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीचा विदर्भातील 10 जागांचं वाटप जवळपास निश्चित। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गट 1 आणि वंचितला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला। सूत्रांची माहिती, वंचित महाविकास आघाडीमध्ये न आल्यास अकोल्याची जागा काँग्रेस लढणार अशी शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।